अहो मास्तर, कशाला बोलवलं? का झालं? मा पोरानं चांगले मार्क्स आणले का हो मास्तर? अहो नाही, काली शाळेत नाही आला, परवाच्या दिवशी नाही आला. काय हे नाटक? काऊन रे? काऊन सर? तब्येत चांगलं नाही, पोट दुखत होतं म्हणून नाही आलो ना? नाही हो सर, याचं काही पोट बीट दुखत नव्हते. हे असेच नाटकं करते रोजच्या रोज. मी याला झोडतो मारतो तरी हा नाटकच करते. हे आम्हाला विचारले जाते, प्रिन्सिपल विचारते कसं काय तुमचे विद्यार्थी काऊन नाही येत आहे, म्हणून मला इन्क्वायरी करायसाठी तुम्हाला बोलवावं लागलं. समजलं मॅडम? त्यांना चांगलं झोडा सर. हे लईच माजलं सर, लई माजलं. मम्मी, माझं पोट दुखत होतं, मग मला तापही आला. नाही सर, मी खरंच बिमार होतो. मम्मीला माहित नाही, पप्पाला माहित आहे. पप्पाला बोलवा लागल, म्हणजे तेच काम करू आम्ही. शाळा सोडून तुमचे फक्त नातेवाईकालाच बोलत बसू, हो ना? सर काहीच नाही झालं, मी घरी राहते. मला माहित आहे ना, याला पण ना पोट दुखत होतं ना ताप, हे नाटक करते. ते समजूनच राहिलं ना. पहिले पोट दुखते म्हणे, आता ताप म्हणते, मग पप्पाला माहित आहे म्हणते, मम्मीला नाही माहित. नाटक नाही तर का हो याचे? सर पेपर झाल्यावरही शाळा घेतच राहता तुम्ही, त्रास नाही येत का सर? सुट्टी द्यायची ना, तुम्हाला काही समजतच नाही सर. बरं झाले म्हणजे काय, ॲन्युअल एक्झाम झाली का रे गधड्या? काही समजते का नाही रे? पास होशील नाही तर कसं रे? भांडे घासतील का काय? अच्छे भांडे घासायला लावा सर तुमच्या, नाही याला शिकवा बरं. तसंच करतो, कामवाली बाई बंद करतो ना, यालेच भांडे लावतो. सर होमवर्क करून येणार उद्यापासून. नाही सर, नाही सर. काय उद्यापासून चांगला अभ्यास कर, पास हो. नापास झाला तुमचा पोरग मॅथमध्ये, 0 आले 0. चांगला अभ्यास कर, पास हो, ठीक आहे?